नेक्स्ट क्वेश्चन बघा. कन्व्हर्ट द फॉलोइंग अँगल्स इन टू रेडियन. त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम 85 डिग्री सांगितले. डिग्रीचं कन्व्हर्शन जर रेडियन मध्ये करायचं असेल तर त्याला डायरेक्ट पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला जे काही आन्सर मिळेल ते रेडियन मध्ये मिळेल. आता हे एवढं सोडवून घ्या. इथं 5 न भाग लागेल. बघा बरं किती होते. 5 उरत आहेत 3 5 सत्ते 35. इथं काय होणार. 5 त्रिक 15 3 उरतील 30 होईल. 5 त्रिक 36. म्हणजे याचं फायनल आन्सर येणार 17 पाय डिव्हायडेड बाय 36 आणि रेडियन असं चिन्ह तिथं टाकत चला. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे 250 डिग्री. सेम प्रोसिजर. 250 इंटू पाय अपॉन 180. मग इथं काय होईल. इथं 0 ला 0 कॅन्सल होईल या पद्धतीने. आणि बाकीच काय त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन होत नाही. त्यामुळे हेच त्याचं फायनल आन्सर मांडून टाकायचं या पद्धतीनं. त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे -132 डिग्री. हे मायनस तसंच ठेवा पुढं. 132 इंटू पाय अपॉन 180. आता इथं बघा बरं कितीचा भाग लागेल. काय काय होईल ते. इथं 6 न भाग जातो याला. 6 दुने 12 परत 6 दुने 12. इथं काय येणार. 6 त्रिक 18 0. याला 2 न परत भाग लागेल. म्हणजे किती होणार. इथं 11 येणार. -11 पाय आणि इथं 2 न भाग घालवला की 15 या पद्धतीने येईल. त्यानंतरचा जो अँगल दिलेला आहे तो आहे 65 डिग्री आणि 30 मिनिट असं सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण डिग्री मध्ये याचं कन्व्हर्शन करून घेऊया. 65 डिग्री प्लस हे 30 मिनिट्स आहे. त्याला पुढे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 65 डिग्री प्लस 30 अपॉन 60 डिग्री. मग हे टोटल किती होणार. 65 डिग्री प्लस हे होणार 0.5 डिग्री. म्हणजेच हे टोटल होणार 65.5 किंवा 65.50 डिग्री असं घेऊ शकताय. किंवा याला आपण अशा पद्धतीनं सुद्धा अजून एका पद्धतीनं बघा. 65 डिग्री प्लस 0.5 म्हणजे 1/2 डिग्री घ्या. हे किती होते बघा बरं. 2 न इकडे जर मी मल्टिप्लाय केलं 2 इंटू 65 हे होणार 130 प्लस 1. म्हणजेच हे होणार 131/2 डिग्री. हे असं पण घेऊ शकता. मग आता याला आपण पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करून घेऊया. पाय अपॉन 180 याला मल्टिप्लाय करायचं याला. हे रेडियन मध्ये येईल. याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन होत नाही. प्रयत्न करून बघा तुम्ही पाहिजे असेल तर. 360 हे कशामध्ये येणार. रेडियन मध्ये येणार. त्याच्या पुढचं काय आहे बघूया. या पद्धतीनं फक्त कन्व्हर्शन करत जावं. काय त्याच्यात काही विशेष नाही. जसं आलं परीक्षेत तरी एखादं येईल नाहीतरी येणार पण नाही त्याच्यामध्ये. त्याच्या पुढचं आहे 75 डिग्री आणि 30 मिनिट्स आहे. म्हणजे ते किती होणार. 75 डिग्री प्लस 30 मिनिट म्हणजे 1/2 डिग्री होणार. तर लक्षात आलं. हे तर आपण केले काम ते. मग हे किती होणार बघा. हे 150 होणार. 175 ची दुप्पट. 150 अधिक 1 म्हणजे हे होणार आहे 151/2 डिग्री. आता याचं कन्व्हर्शन मला रेडियन मध्ये करायचं आहे.
मग काय करावं लागेल, 151/2 गुणिले पाय अपॉन 180 यांचा प्रोडक्ट करावा लागेल. हे सोडवून किती होणार बघा मग, 151 पाय डिव्हायडेड बाय 360 हे येणार रेडियन मध्ये. त्याच्या पुढे आहे 40 डिग्री आणि 48 मिनिट. फोर्टी डिग्री आणि 48 मिनिट. सगळ्यात पहिल्यांदा हे जे 48 मिनिट आहेत वरचे, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला डिग्रीमध्ये करावं लागेल. त्याला 60 न डिवाइड करून घ्या, मग याचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये होईल या पद्धतीनं. मग याचं सिम्प्लिफिकेशन काय काय करता येईल बघा. 12च्या पाड्यामध्ये येतात हे दोन्ही पण. 40 डिग्री 12×4 = 48, 12×5 = 60 हे असं होणार. मग टोटल ह्याचं किती होणार बघा. ह्याला 40 न इकडं 5, 40 गुणिले 5 म्हणजे 200, 200 अधिक 4 म्हणजे हे होणार 204/5 डिग्री. पहिल्यांदा हे एवढं येणार. आता याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करायचं. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण डिग्रीमध्ये तुम्हाला कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. 204/5 इंटू पाय अपॉन 180. मग याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, रेडियन मध्ये होईल. आता हे सोडवावं लागेल आपल्याला. बघा बरं याचं कितपत काय काय होते सिम्प्लिफिकेशन. 2 6 6 न इथं भाग जाते, 6 न इथं भाग जाते का तेवढं फक्त बघून घ्या. पहिली तर साहित्य काठ हे झालं 30, ते किती येणार 6 साहित्य काठ आणि 24 म्हणजे अजून एक भाग लागेल. ते येणार 15, 2चा भाग लावते, ते येणार 17. म्हणजे हे टोटल किती होईल, 17 पाय डिव्हायडेड बाय 15×5 = 75 होणार. हे रेडियन मध्ये. बघून घ्या कशा पद्धतीने आहेत ते. आता बघा काय केलेलं आहे, तर रेडियन मध्ये अँगल दिलेला आहे आणि त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे डिग्रीमध्ये. आता बघा ह्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, 7 पाय अपॉन 12 रेडियन असं दिलेलं आहे. मग याचं कन्व्हर्शन जर आता डिग्रीमध्ये करायचं असेल तर याला 180/π न मल्टिप्लाय करायचं. मग ह्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल, डिग्रीमध्ये होईल. मग हे सोडवा एवढं. हे असेल 12×1 = 12, उरतायत 6, 12×5 = 60, 15×7 = 105 डिग्री येणार आन्सर, 105 डिग्री. दुसरे एक्झाम्पल त्याच्यातलं झालं कन्व्हर्शन, काही विशेष काही नाही आहे त्याच्यामध्ये जास्त. -5π/3 रेडियन मध्ये दिलेलं आहे. हे मायनस तसंच ठेवा पुढं. -5π/3 मल्टिप्लाय करा 180 डिव्हायडेड बाय पाय न, मग त्याचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये होईल. इथं हे किरकोळ कॅन्सल होईल. इथं 3 याला भाग घालवा, येणार 60, 6×5 = 30 म्हणजे हे येणार -300 डिग्री. त्यानंतर तिसरं आहे फक्त 5 रेडियन सांगितले. मग काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये जास्त, किरकोळ काम आहे एकदम. फक्त हा किरकोळ इथला गुणाकार 18×5 = 90 होते, म्हणजे ते होणार 900. पाय तसंच राहील, डिग्री हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचं काय सांगितलं बघा, 11π/18 रेडियन मध्ये दिलंय हे. मग 11π/18 इंटू
180 अपॉन पाय सगळं डिग्रीमध्ये येईल. दिस इज इक्वल टू, हे पाय कॅन्सल होईल, 18 इथं 10चा भाग लागेल, म्हणजे हे येणार टोटल 110 डिग्री येणार. तर शेवटचं त्याच्यातलं -1/4 रेडियन लिहून घेतो इथं. -1/4 रेडियन, मग हे मायनस तसंच ठेवा. 1/4 इंटू 180 अपॉन पाय डिग्री मध्ये येणार, मायनस 4 ने याला भाग लागेल बघा. हे बघा किती होते, 4 चोक 16, नंतर उरले 2, त्याचे होणार 4 पंचे 20, म्हणजेच हे येणार मायनस, मायनस घेतले मी ऑलरेडी एक, -45 अपॉन पाय डिग्री. मायनस आहे ना, आहे पुढे, काय अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंद. तर थोडस वाढवलंय आणि त्याच्यामध्ये बघूया काय करायचंय त्याच्यात. फर्स्ट एक्झाम्पल, 183.7 हे डिग्रीमध्येच दिले आणि हेच त्यांना कशामध्ये पाहिजे, डिग्री, मिनिट आणि सेकंद असं सगळं पाहिजे त्यांना. याच्यातलं काय करायचं बघा. 183 डिग्री ह्याला बाजूला करायचं, पूर्ण जे डिग्री आहेत ते, त्याच्यानंतर येणार 0.7 डिग्री, हे असं येणार. आता एका डिग्रीची मिनिटं होतात 60, त्यामुळे ह्याला मी 60 न मल्टिप्लाय करून घेतोय. 183 डिग्री प्लस 0.7 इंटू 60, आणि हे होणार मिनिटं, म्हणजे हे किती होते बघा. 60 ने याला मल्टिप्लाय केलं, इथं 7 होणार, 7 सख्ख 42 होणार, 42 मिनिट्स. याचं सेकंदामध्ये काही येणारच नाही, मग याचं 183 डिग्री आणि 42 मिनिट्स असे येईल. दुसरं एक्झाम्पल, 245.33 डिग्री. मग याला काय करतोय, याच्यातले 245 डिग्री बाजूला घेतोय, त्यानंतर 0.33 डिग्री हे अशी बाजूला घेतोय. याच्यामध्ये परत एकदा मला ह्या 0.33 डिग्रीचं मिनिट, सेकंद बघूया कुठंपर्यंत काय काय करावं लागते ते. मग 245 डिग्री तसेच राहतील, प्लस 0.33 इंटू 60, हे असं केलं की मग ह्याचं कन्व्हर्शन मिनिटामध्ये होईल. मग हे किती होणार बघा, 245 डिग्री प्लस 60 मधल्या 10 याला मल्टिप्लाय केलं की ह्याचं होणार 3.3 इंटू 6, हे किती होते बघा, 6×18 आणि 1, चला 1 6×18 आणि 1 19, हे होते 19.8 मिनिट. याच्यातली पूर्ण मिनिटं जी आहेत ती तेवढी बाजूला काढा, ती होतील 19 मिनिटं, प्लस हे 0.8 मिनिट तसंच ठेवतोय. आता एका मिनिटाचे सेकंद होतात 60, हे जे शेवटचं मिनिट आहे पॉइंट मध्ये, त्याचं कन्व्हर्शन सेकंदामध्ये करायचं. हे बाकी सगळे आहे असे ठेवून टाकायचे. 0.8 इंटू 60, आणि हे सेकंद मध्ये येणार 245 डिग्री प्लस 19, इथं चुकलंय बघा, मिनिट आहे ते, 19 मिनिट्स, प्लस याने याला मल्टिप्लाय केलं, 10 न मल्टिप्लाय केलं की याचं 8 होणार, 8 इंटू 6 ते येणार 48 सेकंद. त्यामुळे याचं फायनल आन्सर असं येणार 245 डिग्री 19 मिनिट्स 48 सेकंद, हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्याच्या पुढे तिसरं आणखीन एक काहीतरी उदाहरण विचारलेलं आहे, ते आहे 1/5
रॅडियन. वन अपॉन 5 रॅडियन असं त्यांनी दिलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याचं डिग्रीमध्ये कन्व्हर्शन केलं पाहिजे. याचं जर डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर त्याला या टर्मनं मल्टिप्लाय केलं पाहिजे, मग याचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये होईल. इथं काय होणार बघा, इथं 5 त्रिक 15 होणार, त्याच्यातनं 3 शिल्लक राहतील, 5 सख्ख 30 होईल, म्हणजेच हे येणार 36 अपॉन पाय. मग पायची व्हॅल्यू ती आता तुम्हाला इथं वापरावी लागेल 3.142. आता ही एवढीच टर्म आपल्याला लॉग न सोडवावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा 36चा लॉग बघूया. 1 पॉईंट किती येतो इथे, 36. 36चा झिरो मध्ये बघायचं आहे, तर 36 आहे, हे झिरो आहे. 55 63, 55 63, 3.142 त्याचा आहे 0.4972. तुम्ही चेक करू शकताय, सबट्रॅक्शन करून घ्या. इथे येणार 1, 7 आणि 9 16, हात झाला 1, 10 आणि 5 15, हात झाले 1, इथे येणार 0, हे 1 तसंच राहील. आता 0.05चा 9 मध्ये 1चा मेन डिफरन्स 0.05 इथे आहे बघा. 0.05चा 9 मध्ये 1चा मेन डिफरन्स. परत एकदा बघूया तेच आहे का. 0.05चा 9 मध्ये वनचा मेन डिफरन्स झिरोच आहे, त्यामुळे येणार किती, 1146 येणार. 1146, 1.146 इंटू इथं कॅरेक्टरिस्टिक आहे तर मांडायची 10⁻1, म्हणजे याला 10 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे किती होणार, 11.46 डिग्री होणार. बघा लक्षात येते का. मग आता इथून पुढे परत पुढचं कन्व्हर्शन स्टार्ट होणार तुमचं. हे किती येणार, 11 डिग्री येणार प्लस 0.46 डिग्री. आता परत एकदा डिग्रीचं कन्व्हर्शन मिनिट मध्ये करावं लागेल, प्लस 0.46 इंटू 60, त्यानं मल्टिप्लाय केलं की याचं कन्व्हर्शन मिनिटामध्ये होईल. 11 डिग्री प्लस त्याने याला मल्टिप्लाय करा, 10 न मल्टिप्लाय केलं की याचं होणार 4.6 इंटू 6, 6 न मल्टिप्लाय करून घ्या, 6 36, 6 झाले 3, 6 चोक 24 आणि 3 येणार 27, म्हणजे हे येते 27.6 येते. ही एवढी मिनिटं आहेत. मग याचं काय होणार, हे होणार 11 डिग्री प्लस ह्याच्यातली पूर्ण 27 मिनिटं बाजूला घेतोय, त्यानंतर शिल्लक राहील 0.6 मिनिट. आता ही जी मिनिटं आहेत 0.6, त्याचं परत सेकंदामध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. 11 डिग्री प्लस 27 मिनिट प्लस 0.6 इंटू 60, मग मिळणार मला इथं सेकंद. हे होणार 11 डिग्री 27 मिनिट, याने याला मल्टिप्लाय केलं 6 इंटू 6, ते येणार 36 सेकंद. फायनल आन्सर येणार 11 डिग्री 27 मिनिट आणि 36 सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. इन अ ट्रायंगल एबीसी, मेजर ऑफ अँगल ए हा अँगल रॅडियन मध्ये दिलाय, मेजर ऑफ अँगल बी हा डिग्री मध्ये दिलाय, आणि मेजर ऑफ अँगल सी हे तुम्ही डिग्री आणि रॅडियन दोन्ही मध्ये फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं आहे. एक काम करूया, पहिल्यांदा आपण मेजर ऑफ अँगल ए इन अ ट्रायंगल एबीसी, मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू
7 पाय अपॉन 36 हे रेडियन मध्ये आहे. याचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करून घेऊया. काय होईल, त्याला 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करून घ्यायचं, मग त्याचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये होते. इथं पाय कॅन्सल होईल. 36 डायरेक्ट 5चा भाग लागतो इथं, भाग लावून बघा पाहिजे असेल तर. आणि 7 इंटू 5 म्हणजे हा अँगल येतो 35 डिग्री. हा एक झाला. मेजर ऑफ अँगल बी त्यांनी दिलेला आहे. मग काय होणार, याच्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे बेसिक प्रॉपर्टी वापरायची आहे. सम ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इट इज इक्वल टू 180 डिग्री. बेसिक प्रॉपर्टी. त्याच्यामधल्या व्हॅल्यूज बघा काय काय माहिती आहेत. मेजर ऑफ अँगल ए आहे 35 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी आहे 120 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी मला फाइंड आउट करायचा आहे. हे टोटल किती होणार, 155 होणार. हे 155 पलीकडे नेऊन मायनस करा. मग हे किती होते बघा बरं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 55 आणि 5 60 आणि 20 म्हणजे हे येते 25 डिग्री येते. ठीक आहे. तर याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये पण करायचं आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 25 रेडियन मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर त्याला पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करा, म्हणजे मग त्याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये होऊन जाईल. आता इथं परत 5चा भाग लागेल, तर 5चा भाग 25 येणार. इथं डायरेक्ट 36 येणार. म्हणजे हे टोटल किती होते, 5 पाय अपॉन 36 रेडियन. हे त्याचं फायनल आन्सर होईल. म्हणजे दोन्ही प्रकारे डिग्री मध्ये पण झालं, रेडियन मध्ये पण झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. टू अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर. ट्रायंगलचे 3 अँगल पैकी 2 व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. दोन्ही पण रेडियन मध्येच आहेत. आणि जो थर्ड अँगल आहे त्याचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे, डिग्री मध्ये पण आणि रेडियन मध्ये पण. मी असं कन्सिडर करतोय की हा ट्रायंगल एबीसी आहे. Assume that in a triangle ABC, measure of angle A equal to 5 pi upon 9 radian. Measure of angle B equal to 5 pi upon 18 radian. मग परत एकदा बेसिक प्रॉपर्टी वापरतोय. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी. ही समेशन 180 डिग्री असते आणि 180 म्हणजेच पाय रेडियन असं घ्यायचं. देअरफॉर आता सोडवावं लागेल आपल्याला. 5 पाय अपॉन 9 प्लस मेजर ऑफ अँगल बी किती आहे, 5 पाय अपॉन 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू पाय. आता इथं पण फर्स्ट टर्मच्या डिनॉमिनेटर मध्ये पण मी 18 करून घेतोय, म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. मग इथं मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर मध्ये येणार 18, इथे येणार 10 पाय प्लस 5 पाय अपॉन 18 प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू पाय. हे असेल. याचं टोटल किती होईल बघा, 10 प्लस 5 म्हणजे हे होणार 15 पाय अपॉन 18 येणार. याचं थोडं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे तेवढं करून घेऊया. 3 15 3 18 म्हणजे हे किती येणार, 5 पाय अपॉन 6 प्लस या पद्धतीने हे नेऊन पलीकडे आता फक्त वजा करा. मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू
पाय मायनस 5 पाय अपॉन 6 हे टोटल किती होणार बघा. 6ने इकडे मल्टिप्लाय केले. 6 पाय मायनस 5 पाय divided by 6 that is equal to π/6. त्यामुळे इथं तुम्हाला पहिल्यांदा थर्ड अँगलची व्हॅल्यू मिळेल. मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू π/6 रेडियन. आता याचं कन्व्हर्शन डिग्रीमध्ये पण पाहिजे त्यांना. π/6 इंटू 180 अपॉन पाय. मग हे कशामध्ये येईल. डिग्रीमध्ये येईल. इथं पायला पाय कॅन्सल होईल. 6 इथं भाग घालवा म्हणजे हे येणार फायनल आन्सर त्याचं 30 डिग्री. त्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला एकाच अँगलच्या मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन ए राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे त्याच्यातला एक अँगल राईट अँगल्ड आहे म्हणजेच 90 डिग्रीचा आहे. द अक्यूट अँगल्स आर उरलेले दोन अँगल्स जे आहेत त्यांचा रेशो सांगितलाय 4:5. फाइंड द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. तर या डिग्री आणि रेडियन दोन्ही प्रकारे त्याचे तीनही मेजरमेंट्स जे काय आहेत ते फाइंड आउट करायचे आहे. आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू इथं पहिल्यांदा या पद्धतीनं. त्याला नावं देऊया. इथं ट्रायंगल ABC कन्सिडर करतोय. हा 90 डिग्री आहे. त्यामुळं इन अ ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल B इक्वल टू 90 डिग्री. आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं मेजर ऑफ अँगल A तो एक अँगल आणि दुसरा अँगल मेजर ऑफ अँगल C यांचा रेशो घेतोय 4/5. समजा जर मी म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही असं कन्सिडर करू शकताय. मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 4K घेतोय. मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 5K घेतोय. आता त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही प्रॉपर्टी वापरा परत एकदा. ती काय कुठं लिहावं लागत नाही आता तुम्हाला याच्यामध्ये. 10वीपर्यंत तसं कंपल्सरी होतं. आता तसं काही नाहीये. असेल मग हे कोण कोण आहेत बघा. अँगल ए आहे 4K. बी आहे 90 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ अँगल सी आहे 5K. दिस इज इक्वल टू 180 डिग्री. हे 90 डिग्री इकडे नेऊन सबट्रॅक्ट करा. तोपर्यंत या दोघांची बेरीज करून घेतोय. ते येणार 9K. हे 90 डिग्री 180 मधून सबट्रॅक्ट केले की येणार 90 डिग्री. याच्यावरून K इक्वल टू येणार 10 डिग्री. मग हे K इथं वापरून घ्यायचं. मेजर ऑफ अँगल ए. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू किती आहे 4 इंटू 10 डिग्री होणार. म्हणजे ते येणार 40 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 5K. के ची व्हॅल्यू 10 आहे. ती इथं वापरली तर हे होणार 50 डिग्री. त्यामुळं तिघांची मेजरमेंट तुम्हाला आता कळालेली आहेत. मी परत एकदा मांडतो इथं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 40 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू ते 90 डिग्री आहे. राईट अँगल ट्रायंगल सांगितलंय त्याने. आणि मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 50 डिग्री. आता मला याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये पाहिजे. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू हे कसं होणार बघा. 40 इंटू पाय अपॉन 180. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन हे कॅन्सल होईल. त्यानंतर 2×4 2×9 18 म्हणजे हे येणार 2 पाय अपॉन 9 रेडियन मध्ये येणार. हे झालं मेजर ऑफ अँगल ए चं कॅल्क्युलेशन. मेजर ऑफ अँगल बी डायरेक्ट माहित असेल तर लिहून टाका. माहित नसेल
तर हे असं सोडवून घ्या. हे किती होते इथं डायरेक्ट 90ची दुप्पटच आहे. हे येणार π/2 रेडियन. 90 डिग्री म्हटलं की π/2. हळूहळू लक्षात ठेवा ते. मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 50 इंटू π/180. ह्याच्यातलं 0 कॅन्सल होईल. बाकीचं काही सिम्प्लिफिकेशन होत नाही. 5π/180 रेडियन मध्ये हे असं येईल. त्यामुळं ह्या तीनही अँगल्सची मेजरमेंट्स ही या पद्धतीने येते. इथं शेवटी 0 एक्स्ट्राच झाले बघा. मग 5π/18 ह्या 3 व्हॅल्यूज आणि डिग्री मधल्या ह्या 3 व्हॅल्यूज. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सम ऑफ टू अँगल्स इज 5π रेडियन and their difference is 60 degree. Find their measures in degree. सगळ्यात पहिल्यांदा हे जे त्यांनी 5π रेडियन सांगितले त्याचं डिग्रीमध्ये कन्व्हर्शन करू. दोन अँगल्स फक्त सांगितलेले आहेत त्यामुळे त्यांना कन्सिडर करू एक्स आणि वाय. assume that required two angles are x and y. आता त्यांनी काय सांगितलंय x प्लस y इज इक्वल टू 5π रेडियन आणि x मायनस वाय इक्वल टू 60 डिग्री हे त्यांनी दिलेलं आहे. एक काम करूया, हे जे 5π रेडियन आहे त्याचं कन्व्हर्शन करूया डिग्रीमध्ये. म्हणजे किती होणार 5π इंटू 180/π येणार डिग्रीमध्ये. हे पायला पाय कॅन्सल होईल. 18×5 येणार. अजून एक शून्य हे एवढे येणार. मग ही व्हॅल्यू मी आता ह्या वरच्या इक्वेशन मध्ये वापरतोय आणि ती दोन इक्वेशन्स एका खाली एक लिहून घेतोय. एक्स प्लस वाय इक्वल टू येणार 900 डिग्री. इथे येणार एक्स मायनस वाय इक्वल टू हे आहे 60 डिग्री. डायरेक्ट यांची ऍडिशन करा. ऍडिशन केली तुम्ही या दोघांची की काय होणार, इथे येणार 2x. दिस इज इक्वल टू 960 960 डिग्री या दोघांची बेरीज. मग x इक्वल टू हे दोन इकडे भाग घालवा. 8 8 16 आणि हे एवढे येईल. एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये वापरा. मी पहिले इक्वेशन घेतो त्याच्यामध्ये हे एक्सच्या ठिकाणी वापरतोय 480 डिग्री हे असेल. याच्यावरून y इक्वल टू काय येणार बघा, -480 डिग्री. मग 480 आणि 20 म्हणजे 500 झाले आणि परत पुढे 400 करावे लागते. म्हणजे हे येते 420 डिग्री. त्यामुळं हे दोन अँगल्स त्याचे येतील. रिक्वायर्ड टू अँगल्स आर 480 डिग्री अँड 420 डिग्री असं त्याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. म्हणजे तीनही अँगल्सचा मेजरमेंटचा रेशो दिलेला आहे. मग त्यांचे मेजरमेंट्स फाइंड आउट करा दोन्ही प्रकारामध्ये डिग्री आणि रेडियन मध्ये. मी ट्रायंगल एबीसी कन्सिडर करतो. assume that in triangle ABC measure of angle A as to measure of angle B as to measure of angle C is equal to
3:7:8. Therefore, measure of angle A equal to 3K, measure of angle B equal to 7K, measure of angle C equal to 8K. आणि या तीनही अँगल्सची समेशन 180 डिग्री. एवढं आहे. म्हणजे व्हॅल्यूज वापरतोय 3K प्लस 7K प्लस 8K इज इक्वल टू 180 डिग्री. 3 प्लस 7 होणार 10, 10 प्लस 8 होणार 18K इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore K इक्वल टू 10 डिग्री येणार. मग आता हे K इक्वल टू 10 इथं वापरून घ्यायचं. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतोय इथं सगळ्याला मिळून. Therefore from equation 1, measure of angle A equal to 3 into 10 degree, that is equal to 30 degree. Measure of angle B equal to 7 into 10, 70 degree. Measure of angle C equal to 8 into 10, that is equal to 80 degree. यांचंच कन्व्हर्शन लगेच पुढं रेडियन मध्ये करून घेतोय. 30 डिग्री इंटू पाय अपॉन 180. इथलं मी डिग्रीचं चिन्ह तेवढं काढून टाकतोय. डायरेक्ट आता रेडियन मध्येच लिहितोय ना. मग हे किती होणार बघा बरं. इथं 6चा भाग लागेल डायरेक्ट. म्हणजे हे येणार π/6 रेडियन. त्यानंतर मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू याचं काय होणार बघा 70 इंटू पाय अपॉन 180. परत एकदा इथं डिग्री आलं बघा. मग हे काय होणार इथं. हे शून्य फक्त तेवढं कॅन्सल होईल. बाकी सिम्प्लिफिकेशन काय होत नाही. 7 पाय अपॉन 18 रेडियन येणार. आणि शेवटचं मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 80 इंटू पाय अपॉन 180. इथं जरा थोडस जास्त सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. इथे येणार 2×8, इथे येणार 92/18. हे होणार टोटल 4 पाय अपॉन 9 रेडियन. या सगळ्या व्हॅल्यूज येतील. मग इथं सगळे तुमचे डिग्री मधल्या व्हॅल्यूज इथं तयार आहेत. रेडियन मधल्या व्हॅल्यूज इथं तयार आहेत.